नमस्कार. आज आपण अशा काही घटनांसाठी आज विशिष्ट एका ठिकाणी आलो आहोत. घटना खूप मनाला भिडण्यासारखी घटना आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, की या जगामध्ये संपत्ती कुठली का असेना, पण मूलबाळ असणं त्यापेक्षा मोठी संपत्ती मानली जाते. आज मॅक्सिमम एका महिन्यापासून एका आईचा मुलगा तिच्यापासून लांब आहे. तर आपण विचार करा, की आपल्या घरातलं एखादं लेकरू असेल, जे आपल्यापासून दुरावलं गेलं असेल, तर आपल्याला काय वाटेल? आणि साधारणतः ही घटना जी घडलेली आहे, ही मागच्या महिन्यातील 24 तारखेची घटना आहे. जी राहत्या घरापासून आपलं बाळ संध्याकाळी 7 वाजता बाहेर खेळत असताना अचानकपणे ते दुरावलं गेलं, दूर चाललं गेलं आणि त्या त्या वेळेमध्ये आईने आई परिवाराने त्याचा शोध घेतला. त्यांना वाटलं, की मूलबाळ इथंच कुठं असेल. मात्र तो अद्याप कुठे त्यांना आढळला नाहीये. या संदर्भात पोलीस प्रशासन देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. काही सामाजिक संस्था ज्या आहेत, त्या सामाजिक संस्था देखील या या क कार्य या बाळाला आपल्या आईला भेटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी काही ठिकाणी अ, अ, बक्षीस देखील त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे. पोलीस प्रशासनाने देखील बक्षीस घोषित घोषित केलेलं आहे. तर आपण आज उमर मोहम्मद सलमान ह्या मुलाच्या आईशी आपण आज थोडं प्रमाणात चर्चा करणार आहोत. आपा, आपका बच्चा अभी जाके लगभग 1 महीना हो गया है यहाँ से। तो 23 दिन हो चुका है। 23 दिन हो चुका है। ठीक है। तो आपको क्या लगता है कि आपका बच्चा कहाँ होगा? क्या क्या सर लोगों ने किसी से आपसे कुछ बातचीत हुई है? नहीं। नाही. म्हणजे आई आज त्या कंडिशनमध्ये नाही आहे, की जे तिने बोलू पाहावं या घटनेसंदर्भात. मात्र त्यांना जास्त प्रश्न करणं बी मला योग्य वाटत नाहीये, कारण की ते आता ह्या स्थितीमध्ये नाही आहेत. तर साधारणतः आपण पाहू शकता, की ज्या प्रकारे ह्या बाळाला इथून नेण्यात आलं आणि आपण आजकाल आपण ज्या गोष्टी घटना पाहतो, या घटनेमध्ये बघतो आपण आज आज इंटरनॅशनल घडामोडी ज्या काही घडतात, त्या घटनेमध्ये एसपी सारख्या फायली काही घटना घडल्या. आज मुंबईमध्ये देखील साधारणतः 12 म्हणजे 12 मुलं आणि 8 मुली ह्या बेपत्ता झाल्या आहेत आणि हे बेपत्ता होण्याचं प्रमाण आता हल्ली खूप वाढलेलं आहे. आणि ह्या अशा कंडिशनमध्ये किती मोठं रॅकेट या देशामध्ये, या शहरामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे घडत असतील आणि या घटनेचा पाठपुरावा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पाहू शकता, की कशाप्रकारे आज या एकदम साधारण परिस्थितीमध्ये या या लोकांची अवस्था आहे. आज जो मुलगा उमर आहे, ह्या उमरचे वडील देखील म्हणजे करोनाच्या अगोदर काळामध्ये ते वारलेत आणि आज सर्व परिवाराची जबाबदारी एका त्यांच्या मोठ्या वडिलांवर आलेली आहे. त्यांच्या मोठ्या वडिलांवर आलेली आहे आणि हे सर्व एक सर्वसाधारण कुटुंब आहे आणि याचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी देखील आता आई काही छोटं-मोठं दुकान चालवून प्रयत्न करते किंवा तिचे जे मोठे वडील आहेत, हे घर भागवण्याचा प्रयत्न करतात. मात्र इतकं मोठं दुःख आज त्यांच्या नशिबी आलेलं आहे. या दुःखाला कुठे ना कुठे त्यांना वाचा फोडण्याचं काम आपण एक माध्यमातून केलं पाहिजे. तर दादा, आज जैसे ये बच्चा आपसे यहाँ से गुम हुआ, उसके बाद जब आप पुलिस प्रशासन से मिले होंगे, तो पुलिस प्रशासन ने आपसे क्या कहा? पहले आप ढूंढ लो, उसके बाद फिर हम पूरी कंप्लेन करेंगे। तो हाँ, तो आपने जो बच्चे के अपने किसी परिवार के पास पूछताछ की थी? हम पूरे मोहल्ले में चेक करे, पूरे परिवार में चेक करे, पूरे धुलिया शहर में चेक करे, हर जगह हमने चेक कर ली। अच्छा. आपण पाहू शकता, की त्यांनी पूर्ण पहिला अगोदर परिवारामध्ये सगळ्या गोष्टी केल्यात. नंतर त्यांना तेव्हा कळालं, की आपला मुलगा हा बेपत्ता झालेला आहे आणि साधारणतः एक प्रोसिजर असते. या प्रोसिजरच्या भागामध्ये जसं 24 घंटेचा जो काळ असतो, 24 घंट्यामध्ये मुलाचा शोध आपल्या परिवाराकडे, नातेवाईकांकडे केला जातो आणि त्यानंतर ती मिसिंग केस दाखल होते आणि या दाखल झालेल्या केसेस नंतर आज साधारणतः 24 ते 25 दिवस झाले आहेत, मात्र त्याचा मुलाचा अजून पत्ता लागत नाहीये. आणि या संदर्भात आपण आज त्यांचे जे आजोबा आहेत, आजोबांशी बोलूया. दादा, जैसे आपका बच्चा यहाँ से जब गुम हुआ, तो लगभग जो पुलिस प्रशासन का काम था, उन्होंने पूरी ईमानदारी से किया, आपको लगता है ऐसा? लगता है सर, पूरी ईमानदारी से काम कर रहे हैं, काम चालू है, पूरी ईमानदारी से कर रहे हैं। पोलीस प्रशासन अगदी इमानदारीने काम करत आहे असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. कारण की साधारणतः 1 नाही 2 वेळेस त्या पोलीस प्रशासनाने म्हणजे आझादनगर पोलीस स्टेशन असेल किंवा आपले गुन्हे शाखेचे काही एलसीबीचे काही अधिकारी असतील, तर आपले श्रीराम पवार साहेब देखील आता त्या त्यांनी एक विशिष्ट जे काल अधीक्षक साहेबांनी, पोलीस अधीक्षक साहेबांनी एक टीम तयार केली. या टीममध्ये निवृत्ती पवार साहेब जे आहेत त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रमुख केल्यामुळे त्या प्रमुख याच्यामध्ये देखील श्रीराम पवार साहेबांना, एलसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी
प्राधान्य दिलं आणि या बेसिसवर आपण एक विशिष्ट प्रकारे हे जे प्रक्रिया ही लवकर फास्ट आणि ट्रॅकमध्ये हे मुलाला शोधण्यासाठी एक आज टीम तयार झालेली आहे. आणि साधारणतः या लोकांनी आतापर्यंत जो आझादनगरचा पोलीस स्टेशनचा भाग असेल किंवा मुलगंज भागामध्ये या ठिकाणी किमान 2 वेळा या ठिकाणी परिपूर्णतः लोकांची झाडझडती घेतली. त्या घरात जाऊन त्यांनी मुलाला चेक केलेलं आहे. मात्र हा मुला इथं या म्हणजे पुढे आढळून आला नाहीये. आणि साधारणतः या घटनेला आजच्या 24 ते 25 दिवस होत आहेत. आणि या 25 दिवसाच्या कालावधीमध्ये आज जो बाळ आपल्यापासून दुरावलं गेलं, या आईची आपण अवस्था बघू शकता. ते निबोल आहे, ते अबोल झाले आहेत की आपल्या समजू शकतो की आपण एका परिवारामध्ये जर आपलं बाळ आपल्यापासून लांब झालं तर आपलं काय मन असेल तर साधारणतः ही घटना खूप जे मनाला काळजाला भिडणारी आहे. तसेच या संदर्भात आपण आता उमरचे जे आजोबा आहेत, आपण आजोबांशी बोलूया. नाना, तर नाना जी, दादा, आप आवाम से क्या अपील करना चाहते हैं इस सिलसिले में? आवाम से अपील करना चाहता हूँ कि एक जो बाप होता है, बाप वो बेटी का दर्द बर्दाश्त नहीं कर सकता, और जो बेटी के हाथ से जो बच्चा गया है तो वो बेटी वो भी बर्दाश्त नहीं कर सकती। मेरा मतलब ऐसा है कि वो करोड़ों रुपया देकर भी उसका सुकून एक बाप ला नहीं सकता। तो मेरी बेटी के लिए, ये हमारे लिए आप लोग मदद करिए और हम लोग के साथ कांधे से कांधा मिला के चलिए, और दुआ कीजिए अल्लाह से कि भगवान से कि हमारा बच्चा हमको मिल जाए। बस इतनी अपील है। और काउंसलर से और आमदार से मेरी दरख्वास्त है कि जगह जगह सीसी कैमरा लगाए ताकि बच्चों की इस्लाह हो सके, आइंदा कोई बच्चा अपनी माँ से जुदा ना हो। नहीं तो उसकी भरपाई दुनिया का कोई इंसान नहीं कर सकता। बस मुझे इतना ही कहना है। नक्कीच आपण पाहू शकता की किती हृदयाला भिडणारी गोष्ट त्यांच्या नानांनी आता आपल्या समोर सांगितलं. खरंच माझ्या सर्व महाराष्ट्राच्या लोकांना एक अपील आहे की कृपया करून ज्या कुठे हा बाळ आपल्याला दिसत असेल तर कृपया करून ह्या आईशी याच्या परिवाराशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर करून ह्या बाळाला आपण शोधून देण्याचा प्रयत्न करा. आणि जितक्या लोक सहकार्य करतील पोलीस प्रशासनाला सहकार्य करा हीच विनंती करतो. व महाराष्ट्र सरकारने देखील या संदर्भात खूप गंभीरतेने विचार करायला हवा की आज या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती घडत आहे याचा आपण खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जितकं आपल्याला शक्य होईल म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये जी शोध मोहीम आहे ही लवकरात लवकर पूर्ण करावी आणि त्या आईला आपल्या बाळाला भेटण्याचे पूर्ण प्रयत्न करावा. मी जिथं सामान्याचा आवाज. जय भीम.